श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीवर गुरु वक्री होण्याचे काय फळ मिळणार आहे, किंवा गुरु ग्रह 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी पर्यंत वक्री होणार आहे आणि त्याचा कुंभ राशीवर काय प्रभाव पडणार आहे, किंवा कुंभ राशीला ते काय गुरु ग्रह काय फळ देणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपले जे कुंभ राशीचे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींना एक सांगायचे झाल्यास की कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपले जे भूतकाळातली दुःख आहेत, आपले भूतकाळातली यातना आहेत, त्या विसरून जाऊन आपल्या वर्तमान काळाकडे किंवा येणाऱ्या भविष्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपले जे जुने दुःख होती ती सर्व कुंभ राशीच्या व्यक्तींनी विसरली पाहिजे. तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवा. तुमचा आत्मविश्वास जर वाढला तर तुमचा येणारा काळ हा फक्त आणि फक्त तुमचा असेल. तुमच्या स्वतःवर तुमचा विश्वास हवा आहे आणि तुम्ही स्वतःवर जर विश्वास ठेवला तर तुमच्यावर येणारी जी कुठलीही संकटे ही फार मोठी नाही. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, येणारा काळ हा फक्त आणि फक्त तुमचाच असेल. कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना आत्ता सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5चे दुसरे चरण लवकरच संपणार आहे. आणि 7.5चे दुसरे चरण संपल्यानंतर जेव्हा तुमचे तिसरे चरण चालू होईल त्यावेळेस तुम्हाला अतिशय चांगले दिवस जाणार आहे. त्यामुळे तुमची पूर्वीची सगळे दुःख तुम्ही विसरा आणि एका आत्मविश्वासाने आणि स्वतःवर विश्वास ठेवून कर्म करा. तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल. आणि गुरु वक्री होणार आहे 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारीपर्यंत गुरु ग्रह हे वक्री होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पण अतिशय शुभ परिणाम त्या गुरु वक्री होण्याचे दिसणार आहे. आणि गुरु ग्रह हे अतिशय चांगले ग्रह मानले जातात. ते आर्थिक स्थितीसुद्धा बलवान करतात. एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल तर त्याला संतान प्राप्तीही करून आणतात. म्हणून गुरु ग्रह जर वक्री होत असेल तर कुंभ राशीच्या व्यक्तींना तो अतिशय फायदेशीर ठरणार आहे. परंतु पहिल्यांदा आपण बघूया की वक्री होणे म्हणजे काय. वक्री होणे म्हणजे काय की आपण जर ग्रह एका सरळ राशीत किंवा एका सरळ रेषेत जर आपला मार्गक्रम करत असतील, परंतु त्यांचा वेग जर सारखा असेल, परंतु कधीकधी जर ते ग्रह एका सरळ रेषेत न चालता थोडीशी त्यांची गती ही संत होत असते. आणि संत झालेली गती यालाच वक्री होणे असे म्हणतात. ते आपल्याला कळणारे नाही, परंतु त्याचे वक्री होण्याचे आपल्या माणसांवर फार, त्याच्या कुंडलीवर फार परिणाम घडून येत असतात. त्याचप्रमाणे गुरुग्रह 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी या 118 दिवस हा वक्री होणार आहे आणि कुंभ राशीवर त्याचे फार चांगले प्रभाव पडणार आहे. म्हणजे चांगले कामही तुमचे होणार आहे. तर आता सविस्तर जाणून घेऊया की तुम्हाला त्याचा काय प्रभाव पडणार आहे. पहिल्यांदा कुंभ राशीच्या व्यक्तींना सध्या 7.5 ही चालू आहे आणि 7.5 चालू असताना सुद्धा तुम्हाला शुभ असे घडणार आहे. तुमची जी इच्छा होत्या, एखाद्या कुंभ राशीच्या व्यक्तींच्या काही इच्छा असतात की त्या पूर्ण होत नसतील किंवा त्यांनी दाबून ठेवलेल्या असतील, तर त्या इच्छा तुमच्या येणाऱ्या गुरु वक्रीच्या काळात ह्या नक्कीच पूर्ण होणार आहे. किंवा कुंभ राशीच्या व्यक्तींच्या काही स्वप्नसुद्धा असतात की बाबा ते आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा आपल्यावर जी संकटे आलेली असतात त्या संकटांमुळे आपली स्वप्न आपल्याला पूर्ण करता येत नाही. तर ती स्वप्नसुद्धा तुमची गुरु वक्रीच्या काळात पूर्ण होणार आहे. म्हणजेच तुमची जी स्वप्न होती, तुमच्या काही इच्छा होत्या, त्या येणाऱ्या काळात तुमच्या नक्कीच पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या गुरु वक्रीच्या काळात तुमची आर्थिक स्थितीसुद्धा अतिशय भक्कम राहणार आहे. तुम्हाला जी आर्थिक चणचण जाणवत होती ती सुद्धा तुमची सुटणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या समाजात मान सन्मान सुद्धा वाढणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो गुरु वक्रीचा काळ आहे तो अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुम्ही एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता, नवीन जागासुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा नवीन ठिकाणी तुम्ही एखादी गुंतवणूकसुद्धा करू शकता. आणि ह्या गुंतवणूक करत असताना तुम्हाला त्या गुंतवणुकीतून चांगला फायदाही मिळू शकतो. ज्या लोकांना नोकरी नाही अशा लोकांना 9 ऑक्टोबर नंतर नोकरी मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला
ज्या संधी चालून येणार आहेत त्या 9 ऑक्टोबर नंतर चालून येणार आहेत. म्हणजेच काय की एखाद्या कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी मिळत नसेल किंवा त्यांना नोकरीमध्ये अडीअडचणी येत असतील, त्यांची सुद्धा 9 ऑक्टोबर नंतर अडीअडचणी सुटून त्यांना नोकरी ही नक्कीच मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांना नोकरी असेल परंतु नोकरीत त्यांना पगारवाढ मिळाली नसेल किंवा ज्यांना बढतीची अपेक्षा असेल, नवीन पदावर जाण्याची इच्छा असेल, त्यांची सुद्धा इच्छा ही 9 ऑक्टोबर नंतर पूर्ण होणार आहे. म्हणजेच काय गुरु जेव्हा वक्री होतील आणि गुरु हे 118 दिवस वक्री होणार आहे, त्या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये नक्कीच बढती मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुमचा पगारसुद्धा येणाऱ्या काळात वाढणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला यात्रासुद्धा घडणार आहेत. म्हणजे तुम्ही धार्मिक यात्रा करू शकता किंवा तुमचं एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरण्याचा जर योग असेल ते सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळात करू शकता. त्याचप्रमाणे बघा की गुरुवक्रीच्या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींचे परिवर्तन सुद्धा होऊ शकतं. चांगले परिवर्तन तुमच्या येणाऱ्या काळात घडू शकते. म्हणजेच तुम्हाला एखादी चांगली नोकरी असेल परंतु तुम्हाला त्याच्याही पेक्षा चांगली नोकरी मिळणार असेल तर तुमचं नक्कीच त्या एका नोकरीतून दुसऱ्या ठिकाणी हे परिवर्तन होणार आहे आणि ते होणारं जे परिवर्तन आहे ते तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की काही तुम्हाला शुभ घटनासुद्धा घडणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी काळजीसुद्धा घ्यायची आहे. म्हणजेच काय की जर तुम्हाला एखादी व्यक्ती जर नफ्याचं आमिष दाखवून तुम्हाला जर फसवणूक करणार असेल किंवा तुमची फसवणूक करत असेल हे तुम्हाला कळालं तर तुम्हाला त्या व्यक्तीपासून सावधानगिरी बाळगायची आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल की या गोष्टीत तुम्ही पैसे गुंतवा, इथे इन्व्हेस्टमेंट करा, तिकडे इन्व्हेस्टमेंट करा, अशा व्यक्तींपासून तुम्हाला सांभाळून राहायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुमची धार्मिक यात्रा घडणार असेल किंवा तुमचा प्रवास घडणार असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आरोग्याची नक्कीच काळजी घ्यायची आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास हे जाणवणार नाही. म्हणजेच काय की यात्रेमध्ये तुम्ही खाण्यापिण्याचे तुमच्या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यामुळे तुम्ही जर आरोग्याकडे तुमचे लक्ष दिले की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताणतणाव येणाऱ्या वक्रीच्या काळात राहणार नाही. त्याचप्रमाणे जर तुमचे हितशत्रू असतील ते तुमच्याकडे तुम्हाला काही बोलत असतील किंवा वाईट साईड कोणी लोक तुमच्याकडे तुमच्या जवळ बोलत असतील किंवा तुमच्याविषयी बोलत असतील तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो काळ आहे तो अतिशय आनंदात जाणार आहे. ज्या कुंभ राशीच्या व्यक्तींना संतान सुखप्राप्तीची इच्छा असेल त्यांची सुद्धा 9 ऑक्टोबर नंतर ती पूर्ण होणार आहे. 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी ह्या 118 दिवसाच्या काळात तुमच्या ज्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील किंवा तुम्हाला काही स्वप्न पूर्ण तुमची करायची असतील तर ती तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर बघा की तुम्ही फक्त थोडंसं तुमचे जे हितशत्रू असतील किंवा तुम्हाला जे नफ्याचे आमिष दाखवून एखादी व्यक्ती तुमची फसवणूक करणार असेल किंवा नफ्याचे आमिष दाखवतीये आणि इन्व्हेस्टमेंट करायला लावते अशा व्यक्तींपासून तुम्हाला नक्कीच सावधान राहायचं. मित्रांनो बघा की चांगले कर्म नक्की करत राहा. चांगले तुम्ही जर कर्म केले तर तुम्हाला कुठल्याही साडेसातीला कुठल्याही परिस्थितीला घाबरायचे कारण नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःवर नक्की विश्वास ठेवा. आत्मविश्वास तुमच्या स्वतःवर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला कुठलेही संकट हे हानी पोचवणार नाही आणि तुम्ही त्या संकटापासून तारून निघणार आहात आणि तुम्हाला येणारा काळ हा सुख समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा नक्कीच असेल. आणि कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या खूप चांगल्या असतात, प्रामाणिक असतात. त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारच्या संकटाला नक्कीच घाबरून जायचं नाही. त्याचबरोबर बघा मित्रांनो येणारा गुरुवक्रीचा काळ आहे तो तुम्हाला अतिशय आनंदात जाणार आहे आणि तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या शुभ होणार आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरण्याचे कारण नाही. त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला काही उपायही सांगणार आहे. ते उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला साडेसातीमध्ये सुद्धा थोडासा दिलासा मिळणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे किंवा पठण करायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांना काळे तीळ आणि तेलसुद्धा वाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याला जल अर्पण करू शकता. हे जर उपाय तुम्ही जर केले तर तुम्हाला साडेसातीमध्ये सुद्धा थोडा दिलासा हा मिळणार आहे.
त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की चांगले कर्म नेहमी करत राहा, नेहमी चांगले कर्म आणि चांगले प्रयत्न आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम करत राहा. कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला नक्कीच जाणवणार नाही आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती प्रदान करतील, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.